दोन लाईट हाऊस. हा समोर दिसतो हा ब्रिटिश कालीन लाईट हाऊस आहे. त्याच्यावर ना 1951 साली वीज पडली आणि या खडकाचे 3 भाग झाले. म्हणून भारत सरकारने हा दगड कॅन्सल केला आणि 1952 साली याची स्थापना केली. वर साल घातलेलं आहे, समजलं ना. लाईट हाऊस कशासाठी असतो म्हणजे वरती गव्हर्नमेंटची 4 हाताची माणसं असतात. रोज रात्रचे मच्छीमार मच्छी पकडण्यासाठी समुद्रात येतात आणि इतर बोटी आहेत मुंबई टू गोवा या खडकांना आपटू नये म्हणून सकाळपर्यंत सिग्नल असतो. एका महिन्याची ड्युटी असते. 80,000 रुपये पगार आहे त्यांना. पण एक प्रकारचं तुरुंगवास आहे. पावसात एकदा 1 जूनला चढल्यानंतर ऑक्टोबर संपेपर्यंत उतरायला भेटतो. पहिले फॅमिली ठेवायचे, आता फॅमिली ठेवत ना. जर तुमच्या आजारी पडला तर गोव्याने हेलिकॉप्टरनं त्या माणसाला बदली करून दुसऱ्याला नेणार, समजलं ना. असं असतं. म्हणजे आपण जेवण वगैरे प्रत्येकाने अलग अलग जेवण बनवायचंय. एकत्र नाही. 4 राज्य 4 लोकांचं म्हणजे भांडी वगैरे कोणी घासायची. जेवण बनवा नको बन तुमचं. आणि गव्हर्नमेंटने 100 पेक्षा जास्त वरती कोंबडी ठेवलेली आहे. म्हणजे काय नाही भेटलं तर आपण पहिला हा बघू नंतर समजलं ना. एक पहिलं आता कसं आहे त्या सुनामीला जरा मोडतोड झाली आहे. समोर काठी दिसते बघा वरती. त्या काठीला कमीत कमी 250 वर्ष झालेले. आमच्या आजोबांच्या काळातली काठी आहे ती. पहिली सरळ होती, आता सुनामीला जरा वाकडी झाली आहे. त्याला 2 कंदील लावून ठेवायचे, वडील सांगायचे. त्यावेळी लाईटी सोय नसायची ना, कंदील लावून ठेवायचे. आता कसं आता पोटचड झाल्यामुळे कोण जात नाही. पहिली अशी प्रदक्षिणा घ्यायची. कशी अशी आपण देवळात कशी या करतो फेरी घालायचं. आता ते उलट फिरत आहे. अँटी क्लॉकवाईज. जरा अंधुक प्रकाश झाला आणि पहिले एकदम व्हाईट पडायचा, आता जरा पिवळसर पडतो. पिवळसर. पण तुम्ही जर देवबाग बीचला आलात ना, संध्याकाळी 7 नंतर तुम्हाला दिवस उगेपर्यंत 2-2 सेकंदाने सिग्नल दिसणार म्हणजे दिसणार. हा सिग्नल जर बंद पडला तर किती मोठी फुटती. हो हो. कारण मासेमारांना माहिती आहे, लोकलवाल्यांना. आमच्या कुंभ टू गोवा बोटी जातात ना, त्यांना सगळ्यांनाच काय माहित नाही ना. आता जीपीएस झाला. याच्या अगोदर एक बोट खाली बुडालेली आहे पुढे, खतरनाक. आता आपण त्या 2 खडकाच्या मधून बाहेर आलो ना, तिथे एक मोठी तळाला बसलेली आहे. 68 मध्ये बसलेली आहे. आपले वडील सांगायचे 68 मध्ये. बाप रे बाप. 1968.